टॉस कोणी जिंकला? चला निर्णय कळवू आपला. सत्वाई टायगर संघाने टॉस या ठिकाणी जिंकला आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय. चला युगांश इलेव्हन चट आपण शतशन लावून घ्या प्लीज. युगांश इलेव्हन संघ आपलं शतशन लावून घ्या. आधीच खूप उशीर झालाय. युगांश इलेव्हन प्लीज लवकरात लवकर आपलं शतशन लावून घ्या. आणि दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. खरेकरून प्रीमियर लीग 2024चा हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय आणि नक्कीच ज्यासाठी केला होता 88 स्पर्धा गोड व्हावी म्हणून आणि ती स्पर्धा मात्र गोड होताना पाहायला मिळते. या स्पर्धेच्या आयोजनामागे अफाट मेहनत आमच्या आयोजकांची पाहायला मिळते आणि हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद ऋतिक दादा. आपण नक्कीच समालोचन करण्याची संधी मात्र या ठिकाणी दिली. प्रथमतःच मात्र नक्कीच खरेकरून गावाला भेट देण्याचा योग मात्र आला. थोड्याच वेळात मेगा फायनलला मात्र सुरुवात होताना पाहायला मिळेल. मेगा फायनलचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर जे सर्व संघमालक आपल्याला पाहायला मिळत आहेत. साई आराधनय संघ आपल्याला पाहायला मिळाला. त्याचबरोबर शिवशंभू वॉरियर्स संघ पाहायला मिळाला. ड्रीम किलर संघ पाहायला मिळाला. देवांश इलेव्हन संघ पाहायला मिळाला. त्याचबरोबर काव्य लायन्स संघ पाहायला मिळाला. साई गजानन 548 संघ पाहायला मिळाला. 7 स्टार संघ पाहायला मिळाला. सत्वाई टायगर्स आपल्याला पाहायला मिळाला. युगांश इलेव्हन, वैष्णवी टायगर्स या सर्व संघांचं हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. त्या सर्व संघ मालकांचं हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. कारण आपण या स्पर्धेमध्ये आपला सहभाग दाखवला त्यामुळे आज ही स्पर्धा आजच्या रात्रीमध्ये ही मात्र यशस्वी होताना पाहायला मिळते. आदरणीय सन्माननीय सदानंदजी पाटील साहेब यांच्याकडून प्रथम क्रमांकाची ट्रॉफी. त्याचबरोबर गिरीधरजी माची साहेब यांच्याकडून तब्बल 12,000 रुपये. निकेशजी पाटील यांच्याकडून 4,000 रुपये. रश्मी पाटील मॅडम उपसरपंच यांच्याकडून 2,000 रुपये. राकेशजी पागदरी साहेब यांच्याकडून 1,000 रुपये. आतिजी नाईक साहेब यांच्याकडून 1,000 रुपये. हर्षलजी पाटील यांच्याकडून 1,000 रुपये. अक्षयजी गावड यांच्याकडून 2,000 रुपये. संदीपजी देशपांडे यांच्याकडून सेकंड अँड थर्ड ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर मेगा फायनलला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच सुरुवात झालाय. मेगा फायनलचा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय दोन संघांमध्ये. एका बाजूला सत्वाई टायगर्स आणि दुसऱ्या बाजूला युगांश इलेव्हन या दोन संघांमध्ये हा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूचा खेळ झालाय आणि पहिल्या चेंडूवरती सिंगल येताना पाहायला मिळते. सुजितला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. साईडला या ठिकाणी खेळले गेले हलके शतनी चेंडूला मात्र नक्कीच पाठवलं गेलंय. एका 6व्या चेंडूवरती येताना पाहायला मिळते. 2 चेंडूंचे खेळ झाले. 2 धावा स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. 4 षटकांचा हा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. सुजल बॉलिंग ट्रॅक वरती. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. एक डॉट बॉल मात्र गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढवेल तर एक धाव इथे फलंदाजांचा आत्मविश्वास वाढवेल. त्यामुळे चांगलं बॉन्डिंग या ठिकाणी पाहायला मिळेल. इथे मात्र नक्कीच कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. चांगले प्रयत्न नक्कीच दाखवले होते सुजलने, परंतु फॉलो थ्रू मध्ये अशा प्रकारचे झेल मात्र कंप्लीट करणं थोडंसं कठीण असतं. 2 धाव स्कोर कडे लागले गेले. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. पहिले षटक प्रगती पथावरती. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. तर जास्त वेळ घ्यायचा नाहीये. अजून इथून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकामधील 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि 2 धाव स्कोर कडे लागले गेलेत. फुलटॉस वरती सुद्धा मोठा फटका आलेला नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुजलची चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. शेवटचा आणि अंतिम बॉल ऑफ साईडला. यावेळेला मोहितला पिट करून सरळ चेंडू मात्र क्लिअर झालाय. गॅप मध्ये 4 धावांकरिता चौकार.
6 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाच्या ठिकाणी खेळ संपलाय आणि 6 रन्स स्कोर कार्ड आपण पाहतोय. मोहित स्लिप मिड ऑफला आपण पाहतोय. पहिल्या चेंडू निर्धाव रूपामध्ये फेकला गेलाय निमेशच्या माध्यमातून. ते दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती आल्यात आणि ते मात्र त्याचं भुगतान सुद्धा करावं लागणार आहे. विकेट जातोय फलंदाज बॅक टू द व्हील अँड गॉन. दोन चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानाच्या आतमध्ये. इथे विक्रांत आल्या पावली मात्र डगआउटच्या दिशेने परतावा लागणार आहे. ज्या दिशेने आले होते त्याच दिशेने इथे जावं लागणार आहे. गॉन. धाव स्कोर ते लागला गेल्या 6-2 अशी स्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. वॉट कॅच. काय जबरदस्त झेल मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट झेल असं म्हणायला हरकत नाहीये, कारण ज्या प्रकारे झेल मात्र या ठिकाणी घेतलाय. बालू आपल्याला पाहायला मिळाले, पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं आणि नक्कीच जी हातांची उंचल मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली. अप्रतिम झेल या ठिकाणी पाहायला मिळतोय. तिसरा धक्का सतवाई टायगर्स या संघाला पाहायला मिळतोय. 1.4 चेंडूंचा खेळ झालाय. दुसरं षटक प्रगती पथावरती. निमेश बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होतोय. इथे अजून एक विकेटचा पतंग आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकताय हॅट्रिक मात्र साध्य होत असताना या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक निमेशच्या नावावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नैतिक. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. इन ऑफ दी सेकंड ओव्हर 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते 6 या आकड्यावरती. मेडन ओव्हर आणि त्याचबरोबर मेडन हॅट्रिक ओव्हर या ठिकाणी पाहायला मिळाली. या स्पर्धेमधील मेगा फायनल सारख्या मॅच मध्ये एका दबावाखाली असलेल्या मॅच मध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी या ठिकाणी करून दाखवले निमेशने. विस्मरणीय नक्कीच गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. नो बॉल. कौशिक बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी दाखल झालाय आणि सरळ चेंडू मात्र निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार यत्नेश्वरच्या बॅट मधून. थँक्यू डीसी. 11 धावा स्कोर ते लागला गेला. 11 रन्स स्कोर ते पाहायला मिळत आहेत. कौशिक पुढचा बॉल. नक्कीच चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. डॉट बॉल. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. पुढचा बॉल. आपल्या फॉलो थ्रू मध्ये काय शतशन या ठिकाणी पाहायला मिळालं आहे. 1 चौकार जरूर आला, परंतु त्यानंतरचे 2 चेंडू मात्र या ठिकाणी फलंदाजाला त्रस्त करणारे पाहायला मिळत आहेत. 1 धाव मात्र या चेंडूवरती येताना पाहायला मिळते. सिंगल या चेंडूवरती येताना पाहायला मिळते. 4 चेंडूंचा त्यामध्ये खेळ झाला आणि धावसंख्या फलकावरती 12. 12 रन्स इंटू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. अवंतरच्या रूपामध्ये चेंडूची संख्या या ठिकाणी झालाय. पुढचा बॉल कौशिक. इथे मात्र नक्कीच 5वा धक्का या ठिकाणी लागत असताना टीम सतवाई टायगर संघाला गॉन. या तिसऱ्या षटकामध्ये
येताना पाहायला मिळते आणि सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 14 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 या ठिकाणी कंप्लीट झाले. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 4 फेकण्याकरिता बालू बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. एकदा करू शकत नाही येते, एकदा परिपूर्ण केली जाते. स्लॉग ओव्हरला मात्र सुरुवात झाली आणि स्लॉग ओव्हर मधील पहिला बॉल मात्र नक्कीच पहिल्या चेंडूवरती सिंगल येताना पाहायला मिळते. षटकामध्ये पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवरती. इथे मात्र नक्कीच यज्ञेश्वर एक बिग विकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय. 6वा धक्का लागलाय या ठिकाणी गॉन. झालाय आणि इथे मात्र नक्कीच फलंदाजांची जणू काही रांग लागलाय. पत्त्यांचा बंगला कोसळावा तशी स्थिती सध्या सुरू आहे सत्वाई टायगर संघाची. 7वा धक्का मात्र या ठिकाणी लागतोय. नवीन फलंदाज जितेश मैदानाच्या आतमध्ये. एकदम मात्र येताना पाहायला मिळते या चेंडूवरती आणि धावांची गती फलकावरती 16 रन्स स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल बालू बॉलिंग ट्रॅक वरती. षटकामधील 5वा बॉल ते खेळण्याचा प्रयत्न झाला होता. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. शेवटचं आणि अंतिम चेंडू असेल. 17 धावा स्कोरवरती आखले गेलेत. मेगा फायनलचा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. बाजूला सत्वाई टायगर्स, दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच युगान शिरवेन. शेवटच्या बॉल वरती एक सुंदर स्ट्रोक मात्र आलाय आणि या धावा कदाचित येणाऱ्या काळामध्ये खूप महागात पडतील. 21 धावा स्कोरवरती पाहायला मिळतात आणि 22 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. 22 टू विन असेल. चला लगेच शतशन लावून घ्या. 22 धावांचं टार्गेट या ठिकाणी पाहायला मिळते. बावीस धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. 2 फलंदाज सेट केले आपण पाहतोय. निमेश आणि मोहित ही जोडी. विक्रांत पहिले षटक फेकण्याकरिता एक मोठा अनुभव विक्रांत यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडू मात्र या ठिकाणी आपण पाहतोय टॅप करण्याचा प्रयत्न झाला होता. तो नक्कीच एक धाव या चेंडूवरती त्यांना पाहायला मिळते. 22 धावांचं टार्गेट या ठिकाणी समोर ठेवले गेले. 4 षटकांमध्ये विक्रांत बॉलिंग ट्रॅक वरती.
एकच धाव या चेंडूवरती मिळेल. सर 2 चेंडूवरती 2 सिंगल मात्र या ठिकाणी प्राप्त केले जात आहेत. आज आजच्या रात्रीमध्ये या स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये यश ठाकूर सर त्याचबरोबर सनोज सर आपल्याला पाहायला मिळाले की आजच्या या रात्रीमध्ये सर्वांचीच मनं जिंकली या दोन्ही पंचांनी आणि त्यांचं भरभरून कौतुक करावं लागणार आहे. कौतुकास्पद कामगिरी त्यांची पाहायला मिळाली. एक धाव येताना पाहायला मिळते. 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या मॅच झाला आणि 3 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल साईडला सुप्रियाने केला होता, बॅकलिफ्टला खाली ठेवला होता. एक धाव या चेंडूवरती येताना पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 4 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. 18 धावांची अजूनही इथून विजयाकरिता गरज आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती. ऑफ साइडला प्रयत्न काय अप्रतिम पाहायला मिळत आहेत. जबरदस्त एफर्ट्स मात्र लावले होते परंतु नक्कीच एक धाव रोखू शकत नाहीत. एक धाव परिपूर्ण केले गेले. 5 चेंडूंचा खेळ मैदानाच्या मॅच झालाय. शेवटचा आणि अंतिम बॉल पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते 6 या आकड्यावरती 6 रन्स स्कोरकडे राखले गेलेत. क्रमांक दुसरा फेकण्याकरिता एक धाव मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळते. सिंगल या ठिकाणी परिपूर्ण केले गेले. 7 धाव स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 7 चेंडू आतापर्यंत या इनिंग मध्ये फेकून झाल्यात परंतु एकही चेंडू मात्र निर्धाव आला नाहीये. प्रत्येक चेंडूवरती धाव मात्र घेण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा राहिलाय. पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. इथे नक्कीच टॅप करण्याचा प्रयत्न झाला होता. दोन्ही गाड्या नक्कीच एकाच जवळ आल्या आहेत आणि इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये मोहित बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. नवीन फलंदाज सुजल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2 बंधू आता मात्र नक्कीच इथून या मॅचला खेळाडूंनी देतील का पाहायचंय. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. 7 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. इथे अप्रतिम सरळ चेंडू मात्र विक्रांतला बीट करून निघून जातोय. 4 धावांकरिता चौकार. अकरा धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 11 रन्स स्कोर कार्ड वरती राखले गेले आहेत. षटकामधील पुढचा बॉल फुलटॉसला फक्त सिंगलच्या दिशेने मात्र वळवलं गेलं. 12 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. 10 धावांची अजूनही गरज आहे विजयाकरिता. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून जातोय. 1 धाव मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. धावांची गती जर पाहिली तर धावांची गती जाऊन पोहोचल्या फलकावरती 13च्या घरामध्ये. अजूनही विजयाकरिता 9 धावांची आवश्यकता. या सुवर्ण हस्ताक्षरामध्ये नक्कीच कोणता संघ आपलं नाव कोरेल या गोल्डन ट्रॉफी वरती. चान्सेस मात्र नक्कीच जास्त आहेत ते म्हणजे आपण पाहू शकतायत. 11 संघाच्या माध्यमातून क्रिकेट आहे मित्रांनो, काही होऊ शकतं. कारण गोलंदाजी मार्कवर टॉस होता. 1 धाव या चेंडूवरती येताना पाहायला मिळते. 14 धावा स्कोर कार्ड वरती राखले गेले आहेत. 14 रन्स स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. षटकामधील पुढील बॉल बॅटची परंतु यष्टी रक्षक गॅदर करू शकलेला नाहीये. 10 चेंडू आणि 10 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज. दहा चेंडू आणि 7 धावांची गरज आपण पाहतोय. 15 धावा स्कोर कार्ड वरती लागले गेल्यात.
आउटसाइड द लेग स्टंप या ठिकाणी पाहायला मिळतोय व्हाईट बॉल. पंचांचे दोन्ही हात मात्र नक्कीच समांतर झाल्यात या सकाळच्या सत्रामध्ये. एक्सरसाइज करण्याचा मोका मात्र या ठिकाणी मिळाला आहे. विकेट जातोय फलंदाज सुजल गॉन. चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. एक वाईट बॉल आला होता. 3च बॉल झाले. विजयकरिता 5 धावांची गरज आहे येणाऱ्या 8 चेंडूंमध्ये. खारेकुरण प्रीमियर लीग 2024 चा चॅम्पियन्स मात्र या ठिकाणी कोण असेल मात्र नक्कीच ते 70-30 सामना ठिकाणी पाहायला मिळतोय. 70% या ठिकाणी पाहायला मिळत आहे ते म्हणजेच संघ आपण पाहतोय युगांश 11 संघाच्या माध्यमातून 7 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. सात चेंडू आणि 7 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज या ठिकाणी आपण पाहतोय विजयकरिता. सात चेंडू आणि 7 चेंडूंमध्ये विजयकरिता 4 धावांची आवश्यकता या ठिकाणी आपण पाहतोय. सहा चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 3 धावांची गरज आहे. डीजे सहा चेंडूंमध्ये 3 धावांची आवश्यकता. नैतिक बोर्डिंग ट्रॅक वरती शेवटचं आणि अंतिम षटक नैतिकच्या हातामध्ये सुपूर्द केले गेले. एक धाव मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळते. आता 5 चेंडू आणि 5 चेंडूंमध्ये 2 धावांची आवश्यकता. पाच चेंडू आणि 2 धावांची गरज या ठिकाणी आपण पाहतोय. नैतिक गोलंदाजी मार्कवर. एकच धाव या चेंडूवरती येताना पाहायला मिळते म्हणजे अजूनही विजयाकरिता प्रतीक्षा करावी लागणार आहे. विजयापासून 1 पाऊल दूर. 4 चेंडू आणि 1 धावांची गरज नैतिक बॉलिंग ट्रॅक वरती. आणि ते मात्र कार्यक्रम प्रीमियर लीग 2024 चा चॅम्पियन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय युगांश 11. कॉंग्रॅच्युलेशन्स.